नमस्कार, मी राजेंद्र होंजे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत शनी मंदिरातल्या चौथऱ्याच्या ठिकाणी महिलांना प्रवेश द्यावा दर्शनाकरता. यासाठी भूमाता ब्रिगेडनी काल आंदोलन केलं आणि त्यानंतर आज त्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन सपत्नीक दर्शनाला या अशा प्रकारची मागणीही केली. पण या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता विश्वस्त म्हणतायत की मुख्यमंत्र्यांनी याच्यात मध्यस्थी करून चर्चेचा मार्ग काढावा आणि जे काही वाद होतोय तो थांबवावा. पण प्रत्यक्षात वाद कुठे थांबताना दिसत नाही आहे. मुख्यमंत्री हे थेट काही भूमिका घेताना दिसत नाही आहेत आणि या सगळ्यामधून कुठतरी उशिरा विरोधी पक्ष जागा झालाय असाही आरोप होतोय. मग यात नेमकं राजकारण होतंय का की महिलांना ज्या प्रकारे इतर शनी मंदिरामध्ये प्रवेश दिला जातो दर्शनाकरता, मग इथे शनी शिंगणापूरच्या मंदिरात का दिला जात नाही? आणि काही जण असेही सांगतात की काही वर्षांपूर्वी इथे चौथऱ्यावर जाऊन महिलांनी दर्शन घेतलेलं आहे देखील. मग आता ही प्रथा कोणी पाडली आणि कशासाठी ते केलं गेलं? दुसरा मुद्दा उपस्थित होतो की जेव्हा ट्रस्टी विश्वस्त मंडळावर 2 महिला आहेत आणि त्या महिला देखील म्हणतायत की आम्ही ही प्रथा पाळू, म्हणजे कुठेतरी प्रतिगामित्व परत आपण स्वीकारतोय आणि महाराष्ट्राला पुरोगामी बनवण्याचं आपल्याला धाडस आपण करतोय. मी धाडस हा शब्द इथे मुद्दामून वापरतोय की आपण हे धाडस करतोय का परत एकदा पुरोगामी महाराष्ट्र म्हणण्याचं. महाराष्ट्राला पुरोगामित्व देणारे आपण ज्या परंपरेत वाढलो तीच परंपरा आपण मोडीत काढतोय का? असे महत्त्वाचे मुद्दे आपण चर्चेला आणतोय. पहिला प्रश्न असणार आहे, महिलांना मंदिर प्रवेश नाकारणाऱ्या महाराष्ट्राला आता आपण पुरोगामी म्हणायचं का? दुसरा प्रश्न असेल, शनी शिंगणापूरची चौथरा बंदी माध्यमांनी उचलून धरल्यानंतरच विरोधी पक्षांना जाग आली का? आणि तिसरा मुद्दा, शनी शिंगणापूरच्या प्रवेशबंदी वादात भूमिका घ्यायला मुख्यमंत्र्यांनी उशीर केला. या 3 प्रश्नांवरती आपण चर्चा करतो. आपल्यासोबत स्टुडिओत भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विद्याताई चव्हाण आपल्यासोबत आहेत आणि सनातन संस्थेच्या प्रवक्त्या नैना भगत या देखील आपल्यासोबत आहेत. आणि पुण्यावरून आपल्यासोबत असणार आहेत भूमाता ब्रिगेडच्या प्रवक्त्या प्रियंका जगताप या देखील. या सगळ्या चर्चेला सुरुवात मी प्रियंका तुमच्यापासून करतो, कारण तुम्ही आज मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं आणि सपत्नीक दर्शनाला या अशी मागणी देखील त्यांच्याकडे तुम्ही केली. काय म्हणाले मुख्यमंत्री निवेदन स्वीकारल्यानंतर? निवेदन स्वीकारल्यानंतर त्यांनी सांगितले की आमचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा आहे आणि तुमची लढाई चालू ठेवा असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे आणि त्यांनी पूर्ण पाठिंबा दिला आम्हाला. मुख्यमंत्र्यांनी पाठिंबा दिला तुम्हाला, पण लढाई चालू ठेवा, दर्शनाला चौथऱ्यावर जा असं नाही म्हणाले मुख्यमंत्री. हेच तर ना, त्यांनी पाठिंबा देण्याची गरज काय आहे? आज ते सरकारमध्ये आहेत, लगेच निर्णय घेऊ शकतात. हा उशीर झालेलाच आहे पाठिंबा द्यायला, पण पाठिंबा देण्याची गरज पण नाहीये. ते निर्णय घेऊ शकतात, त्यांच्याकडे ते खातं आहे, ते निर्णय घेऊ शकतात. मग त्यांनी तातडीने निर्णय द्यायला हवा. निर्णय तातडीने द्यायला हवा. केशव उपाध्ये काय म्हणाल? उशीर झाला असं ते म्हणतात आणि निर्णय तातडीने द्यायला. नाही, मुळामध्ये 2-3 गोष्टीची चर्चा आपण इथे केली पाहिजे. मगाशी तुम्ही असा प्रश्न इथं उपस्थित केला की महाराष्ट्र पुरोगामी आहे की नाही. माझं असं म्हणणं आहे की महाराष्ट्र पुरोगामीच आहे. महाराष्ट्राची पुरोगामी नाही हे सिद्ध एका मंदिरामध्ये प्रवेश आहे की नाही याच्यावर महाराष्ट्र पुरोगामी आहे की नाही तर हे खरं म्हणजे टेस्ट करण्याची गरज नाही. महाराष्ट्र पुरोगामी अनेक घटना आपल्याला दाखवता येतील, ती चर्चा आपल्याला करता येईल. एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली, कालच मुख्यमंत्र्यांनी अतिशय स्वच्छ स्पष्ट भूमिका घेतली होती की अशा प्रकारे स्त्री पुरुष भेदाभेद करण्याची भारतीय जनता पार्टीची की आमची पद्धत नाही. मंदिरामध्ये सर्वांना प्रवेश मिळाला पाहिजे या म्हणण्याचं त्यांनी काल सांगितलं होतं. आजही भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश अध्यक्षांनी तीच भूमिका घेतली की अशा प्रकारचा भेदाभेद आम्हाला मान्य नाही. मग त्या महिलांना दर्शनासाठी का अडवलं? बघ काल मला विषय पूर्ण करू दे ना. त्यातलं एक उदाहरण इथं आठवण करून देऊ इच्छितो की यापूर्वी कोल्हापूरच्या मंदिरामध्ये अशाच प्रकारे महिलांना गाभाऱ्यामध्ये प्रवेश बंदी करण्यात होती. त्या बंदीच्या विरोधामध्ये पहिलं आंदोलन केलं होतं भारतीय जनता पार्टीच्या त्यावेळच्या महिला मोर्चा अध्यक्ष नीता केळकर यांनी त्या गाभाऱ्यामध्ये घुसल्या होत्या. म्हणजे हे 4-5 वर्षापूर्वीचा या 4 वर्षातला आहे. ह्याच्यापेक्षा अनेक उदाहरणं अशी मला सांगता येतील की ज्या अशा पद्धतीचं कुठलं म्हणजे ज्याला पुरोगामी असं म्हणू किंवा स्त्री पुरुष समानतेच्या अनेक गोष्टी भारतीय जनता पार्टीने केल्यात. त्यामुळे याबद्दलची आमची भूमिका स्वच्छ आणि स्पष्ट आहे. त्यामध्ये कुठल्याही प्रकारची आडपडदा ठेवण्याची गरज नाही. आता प्रश्न असा आहे की हे आंदोलन खरं म्हणजे गेले अनेक वर्ष सुरू आहे. हे काय ही काल मला सांगतील त्या ताई ज्या बसल्यात त्या कदाचित काही काल 2-4 दिवसातली मागणी नाही आहे, गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी आहे. पण यावेळी सुद्धा म्हणजे ज्यावेळी कोल्हापूरमध्ये आंदोलन झालं त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांनी कुठल्याही ठोस भूमिका घेतली नव्हती. या मुख्यमंत्र्यांचं कौतुक आणि एक गोष्ट मान्य करावी लागेल, राजकारणाच्या पलीकडे जाऊन शेवटी बघा राजकारण आपण करतो पण काही गोष्टी राजकारणाच्या पलीकडच्या असतात. शेवटी महिलांच्या बाबतीचा हा प्रश्न आहे आणि त्याबद्दलचं जरी तो विरोधी पक्षाचा असला भारतीय जनता पार्टीचा असला तरी सुद्धा लोकांनी त्याचं स्वागत केलं पाहिजे, कौतुक केलं पाहिजे की एक ठोस भूमिका पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांनी घेतली आणि त्या भूमिकेचं स्वागत केलं पाहिजे की अशा पद्धतीचं मान्य नाही. म्हणजे मुख्यमंत्री सपत्नीक दर्शनाला जातील अशी आशा करायला हरकत नाही. नाही, शेवटी कुठल्या देवाला कधी कुणी जायचं दर्शनाला हा प्रत्येकाच्या व्यक्तिगत श्रद्धेचा प्रश्न असतो.
त्यामुळे तुम्ही हा मुख्यमंत्री लगेच जातील का नाही हा प्रश्न, जर त्यांना श्रद्धा वाटली तर ते जातील, उद्याच्या तुम्हाला राजीनामा होण्याची श्रद्धा वाटली तुम्ही तुमच्या पत्नीसोबत जाल, किंवा शेवटी त्या भाविक आहेत की नाही, श्रद्धा आहे की नाही याच्यावरती, जर श्रद्धा नसेल तर त्या ठिकाणी मंदिरात जाऊन करणार काय, अशा पद्धती पुढचा प्रश्न आहे. त्यामुळे हा ज्याच्या त्याच्या व्यक्तिगत श्रद्धेचा प्रश्न आहे की त्यांनी दर्शनात जावं की न जावं, पण जर जायचं असेल तर त्याला अडवता कामा नये, ही भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे आणि त्याबद्दल काल मुख्यमंत्र्यांनी ठोस भूमिका घेतली, आज आमचीही तीच भूमिका आहे. त्यामुळे या मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचं पक्षाच्या पलीकडे जाऊन आपण सगळ्यांनी स्वागत करायला हवं. सगळ्यांनी स्वागत करायला पाहिजे. नैना भगत, तुम्हाला काय वाटतं की मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं पाहिजे जी भूमिका घेतली आहे, की सगळ्यांना दर्शन तिथं मिळालं पाहिजे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जो प्रश्न मगाशी उपस्थित केला आहे की महाराष्ट्र म्हणजे शनिदेवतेच्या चौथऱ्यावरती महिलांना प्रवेश नाकारला तर मग अशा महाराष्ट्राला पुरोगामी म्हणायचं का? तर मला असं वाटतं या ठिकाणी की पुरोगामीपणाची व्याख्या काय आहे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. जसं की जाणीवपूर्वक हिंदूंच्या धर्म परंपरा आणि श्रद्धा यांना जाणीवपूर्वक आघात करणं, धर्मशास्त्र समजून न घेता केवळ एक स्वतःच्या स्वार्थापोटी सगळ्या महिलांना वेठीस धरून एक स्टंटबाजी करणं आणि जे विद्यमान सरकार आहे तर जणू काही सगळ्याच समस्या आपल्या संपलेल्या आहेत आणि फक्त एकच समस्या उरलेली आहे असं हे करून त्या सरकारला अस्थिर करणं आणि कुठेतरी सातत्याने एखादं प्रकरण म्हणजे धुमधुमत ठेवणं, तर याला पुरोगामी म्हणायचं का हा एक मोठा भाग आहे. आणि दुसरा नाही, तुमची तरी व्याख्या काय पुरोगामित्वाची? हे बघा कसं आहे माहिती आहे का की प्रत्येकाला आपापल्या श्रद्धेनुसार आणि जे काही परंपरा आहे तर त्यानुसार राज्यघटनेने अधिकार दिलेला आहे. तर त्याच्यामध्ये जे धर्मशास्त्र आहे, आज भारतामध्ये 7 ते 8 लाख मंदिरं आहेत आणि त्याच्यामध्ये फक्त काही बोटावरती मोजण्या इतपत मंदिरांमध्ये प्रवेश नाकारला जातोय आणि त्याचं सुद्धा शास्त्र सांगितलं जाते आणि ते सुद्धा स्त्रियांसाठी ते पूरक शास्त्र आहे. दुसरा महत्त्वाचा भाग की शनी शिंगणापूरच्या ठिकाणी मुळातच पुरुष आणि महिलांना दोघांनाही समानतेची वागणूक देत विश्वस्तांनी 2011 पासून हे जे पाऊल उचललेलं आहे की त्यांना दूरवरून दर्शन त्या ठिकाणी देण्याचं हे आहे. तर हा जो अट्टाहास आहे तर हा लक्षात येतोय की सवंग लोकप्रियतेसाठी हा सगळा स्टंट जो आहे तो केला जातोय. तर त्यामुळे असं काही एखादं एक उदाहरण घेऊन आपण पूर्ण महाराष्ट्राला तो पुरोगामी आणि प्रतिगामी हे जे आपण लोकांसमोर काहीतरी दिशाभूल लोकांची करण्याचा प्रयत्न करतोय तर हे चुकीचं आहे. विद्यार्थी, तुम्हाला वाटतं दिशाभूल होती महाराष्ट्राची याच्यामध्ये? नाही, दिशाभूलचा काय प्रश्न आहे? म्हणजे ह्या म्हणाल्या की इथे धर्म शास्त्र ही स्टंटबाजी झाली कशी हो मला सांगा ना. आणि आता हे म्हणाले की काल मुख्यमंत्र्यांनी कडक भूमिका घेतली. खरं तर पोलीस दल जे होतं ते या महिलांसाठी असायला पाहिजे होतं की त्यांना दर्शनाला जायचे आणि त्यांना मदत करण्यासाठी पोलीस दलांनी भूमिका घेतली असती तर आम्ही म्हटलं असतं की मुख्यमंत्री आमच्या बाजूने आहेत म्हणून. परंतु इथे काय झालंय की महिलांना अडवण्याचं काम पोलीस दलाने केलेलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अंदाज घेतलेला आहे की हे प्रकरण किती गंभीर आहे, माध्यमांनी याची किती दखल घेतली आहे, महाराष्ट्रातल्या किती जनतेपर्यंत हे पोहोचतंय आणि तशी दखल घेऊन ते आपली भूमिका घेत आहेत. आणि त्याच्या आधी जर त्यांनी घेतली असती, पोलीस दलाला सांगितलं असतं की इथे जर महिला येणार आहेत त्या महिलांना दर्शन घेऊ द्या, ट्रस्टींना आणि यांना मज्जाव केला असता तर आपण समजू शकलो असतो. परंतु त्यांनी तसं न करता ज्या महिला दर्शनाला आल्या होत्या त्यांना मज्जाव केलेला आहे. संपूर्ण पोलीस दल त्यांना जबरदस्तीने कोंबण्याचा प्रयत्न केला आहे. पुन्हा त्यांना बसेसने पुण्याला आणून सोडलेलं आहे. म्हणजे समता बंधुता जे संविधानाने आम्हाला अधिकार दिलेले आहेत ते कुठेतरी त्याला हरताळ फासण्याचं काम इथे होतंय. आणि त्याला आता पुरोगामित्व तुम्ही जे म्हणाला की महाराष्ट्राचं पुरोगामित्व, खरोखरच पुरोगामित्व आता धोक्यातच आलेलं आहे. कारण आपण ह्याच्या आधी सुद्धा बघतोय की अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आपण केलेला आहे, त्याला विरोध झाला. आणि हे सगळं जे काय चाललेलं आहे ते महाराष्ट्राला कुठेतरी मागे नेण्याचं काम ह्या सत्ताधारी पक्ष करतायत. आणि ह्या ठिकाणी महिला म्हणजे हा प्रश्न निर्माणच झाला नसता. म्हणजे मला तर असं वाटतं की एवढा मोठा इश्यू कोणी केला ह्या महिला दर्शनाला, आणि कोणी काही शस्त्र घेऊन आल्या नव्हत्या, काही नव्हत्या, फक्त दर्शनाला आल्या होत्या. त्यांचं जर दर्शन अगदी छानपणे झालं असतं तर हा मुद्दा कुठेही उपस्थित झाला नसता. परंतु महिलांना तिथे दर्शनाला अडवलं आणि त्यांना चबुतऱ्यावर जाऊ द्यायचं नाही, तिथलं पावित्र्य नष्ट होईल. म्हणजे महिलांना तुम्ही जी दुय्यम वागणूक देताय ती आम्हाला मान्य नाही आहे. आणि अशा वेळेस आम्हाला जसं दर्शन घ्यायचं आहे तसं आमचा जो हक्क आहे, आम्हाला संविधानाने दिलेला अधिकार आहे, तो आम्ही बजावत आहोत. आणि तिथे आम्हाला पोलिसांनी आणि सरकारने साथ द्यायला पाहिजे होती, ती आम्हाला काल दिलेली नाही.
मला फार म्हणजे गंमत वाटते बरं का राजेंद्र. आपण जेव्हा सत्तेत नसतो त्यावेळी समता, बंधुत्व, असे काय संविधान असे शब्द आठवतात अगदी छानपैकी. पण ही मागणी आजची नाही हो. म्हणजे तुम्हाला आठवत असेल दिवंगत डॉक्टर दाभोळकर होते, त्यांनी तर घोषणा केली होती, चला शिंगणापूरला चोरी करायला जाऊ. हे आठवत असेल, आंदोलन अशा प्रकारचं त्यांनी आखलं होतं. त्यामुळे गेल्या अनेक वर्षाची मागणी आहे, कुणी नाही केलं आतापर्यंत. अशा इतकं किमान इतकं बोलण्याचं की चला महिलांना स्थान जा तिथे परवानगी आहे, अशा प्रकारचं बोलण्यास धाडस काँग्रेस राष्ट्राच्या काळात घालत नव्हतं. त्यावेळी का बोटची भूमिका घेतली होती? नाही बोटची भूमिका प्रश्न नाही सांगा ना, हे आंदोलन प्रश्न निर्माणच झाला नसता. हा एक मिनिट ताई, माझं बोलणं पूर्ण मी पूर्ण प्रश्नच नाही अशा. मग आता कसा म्हणतो तू आठवतो? अहो स्वागत करा या देतो, त्याचं उत्तर देतो. पण मुळामध्ये सोयीनुसार समता बंधुत्व आठवू नका. ज्यावेळी तुम्ही सत्तेत होता त्यावेळी बघितलंच या प्रश्नांकडे, आणि आता या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी एक व्यापक भूमिका घेतली पलीकडे जाऊन. मुळामध्ये त्या ट्रस्टला सांगितलं की दोघं एकत्र बसून मार्ग काढा. शेवटी असं असतं, उद्याच्या समजा एखाद्या संस्थेमध्ये ती ट्रस्ट आहे, त्या ट्रस्टच्या भोवती म्हणजे पुन्हा तुम्ही माध्यम आणणार की बघा हे हस्तक्षेप करतात, हे लादतायत. शेवटी परस्पर संवादातनं काही मार्ग निघाले पाहिजेत. ही भूमिका नाही, पण सरकारने हस्तक्षेप त्यावेळेला करायलाच हवा की ज्यावेळेला हे काही वेगळं वाद चिघळवण्याचा प्रयत्न होतोय. पण नुसता केवळ निवेदन स्वीकारून आम्ही तुमच्या बरोबरच असं म्हणून चालत नाही. सांगितलं की काल ते वर्ष रोखता आले तुमची लोक. आम्ही करतोय स्वागत, तेच सांगतो, स्वागत करा ताई. राजकारण जाऊ दे, एक महिलांना प्रश्न सुटताय त्याचं स्वागत करा, नंतर टीका करा भारतीय जनता पार्टीवरती. पण एक पहिला मुख्यमंत्री आहे की ज्या मुख्यमंत्र्यांनी इतकी ठोस भूमिका पुरोगामीची घेतली, त्याचं स्वागत तरी मन मोठं करून ताई करा, तेवढं तरी किमान करा. बाकी टीका तर तुम्ही करणार. पोलिसांनी महिलांना अडवलं नसतं तर आम्ही मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं असतं. पण आज त्यावेळी सगळ्या माध्यमांनी हे उचलून धरल्यानंतर आता महाराष्ट्रामध्ये हे वातावरण तापतंय हे बघितल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की चर्चा करा. चर्चा काय करायची त्याच्यामध्ये? चर्चा करायचा प्रश्नच नाहीये. कोल्हापूरचं आंदोलन भारतीय जनता पार्टीच्या महिला कार्यकर्त्यांनी केलं. काय केलं पुढे त्याच्याबद्दल? त्यावेळी काँग्रेस राष्ट्र सरकार होतं. आम्ही अशा पद्धतीने घेत नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी असो किंवा भाजप असो, मुद्दा राजकारणाचा नाही. मुद्दा आहे तो श्रद्धेचा. तो श्रद्धा अंधश्रद्धा कोणाची असेल त्याची त्याची. पण सगळ्यात महत्वाचं, जेव्हा हा मुद्दा उपस्थित झाला, जी तरुणी पहिल्यांदा त्या चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेतली, त्यावेळेला देखील नाशिकमधल्या महंतांनी असं म्हटलं होतं की आमचे आई वडील, माझी आई स्वतः जाऊन दर्शन घ्यायची, असं त्या महंतांनी सांगितलं. म्हणजे जर ती 40-50 वर्षापूर्वीची परंपरा असेल तर ही परंपरा बदलवणारे ट्रस्टी कसे काय असू शकतात? हे त्यांच्या घटनेत कसे काय बदल करू शकतात? म्हणजे हे राजकारण ट्रस्टींकडनं तिथे येत आहे असं नाही वाटत? आणि मग त्याला सरकारने आळा घालू शकत नाही. असं की गेल्या 30-40 वर्षामध्ये काय काय घडलंय खरंच तपासून बघावं लागेल. कोणी बदल केले, काय बदल केले आणि कशा पद्धतीने बदल झाले. आता भारतीय जनता पार्टी आता गेल्या 30-40 वर्षात काय काय घडलं ते आता काढावं लागेल तपासून. नगर जिल्ह्यामध्ये कुणाचं प्राबल्य राजकीय हे सगळ्यांना जगजाहीर आहे, हे मी सांगायची गरज नाहीये. त्यामुळे कशा पद्धतीने काय घडले सगळंच काढावं लागणार आहे. त्यामुळेच माझं म्हणणं आहे की ही सुरुवात झालेली आहे. ज्याची श्रद्धा आहे, जो कोणी श्रद्धा असतील, नवरा बायको त्याच्यानंतर त्यांनी जाऊन चौथ्या ज्याची इच्छा असेल, जर नियमाप्रमाणे ते असेल की सगळे पुरुष जाणार असतील, महिला जातील. नियम म्हणजे हा तोच तर मुद्दा आहे. मला सांगा नियम कसा? जर ट्रस्टीने असं सांगितलं की सर्वजण मंदिराच्या चौथऱ्यावर जातील, आतापर्यंत त्या महिलांना त्याच नियमाप्रमाणे जाता येत नव्हतं. आता तीच तर लढाई आहे ना. जर तो बदलला तर स्वागत करायला नको आपण? हा नियम का झाला ह्याचा शोध आपण घेतला पाहिजे. ट्रस्टींची भूमिका जी आहे, मग म्हणून माझं म्हणणं की ट्रस्टी कोण होतं आता काढूया ना एकदा. राजकीय माझं म्हणजे जे आपण काढाच गेल्या 20-25 वर्षामध्ये तिथले ट्रस्टी कोण होते, काय होते, कुणाचा एका बाजूला विद्यार्थी, एका बाजूला हे पण मान्य करायला लागेल की यंदा पहिल्यांदा तिथे 2 महिला ट्रस्टी म्हणून निवडून गेल्या, त्यांची नियुक्ती झाली. पण नाही, दुसऱ्या बाजूला त्या महिला स्वतः म्हणतात केशव की इथे महिलांना दर्शन घेता येणार नाही. म्हणजे याचा अर्थ काय? त्यांना तसं बनवलं गेलं. तेच मला सांगायचंय की ह्या ट्रस्टने अत्यंत हुशारीने ही भूमिका घेतलेली आहे. त्या महिला कोण आहेत ट्रस्टी नेमलेल्या, त्यांच्यापैकीच कोणीतरी त्यांच्या घरातल्या बायकांना त्यांनी ट्रस्टी म्हणून केलेलं आहे. आणि त्या ट्रस्टी महिला त्यांच्या विश्वासातल्या आहे की त्यांच्या मनामध्ये अगदी ते ठाम बसवलेलं आहे की त्या महिला तिथे विरोध करतील आणि महिलांविरोधात महिलांना भांडण्याचा किंवा हे करण्याचा प्रकार यांनी केलेला आहे. पहिल्यांदा ह्या चबुतऱ्यावरती पुरुषांना जाण्याची परवानगी होती चौथऱ्यावरती, आणि नंतर जेव्हा त्यांना कळलं की इथे मागणी होते की महिलांनी पण यावं, तेव्हा त्यांनी पुरुषांना आणि महिलांना दोघांनाही इथे येण्याची परवानगी नाकारलेली आहे.
आणि नंतर दुसरं त्यांनी हे उचललं की महिला ट्रस्टी तिथे नेमल्या, म्हणजे महिला विरुद्ध महिला असं हा लढा करायचा आणि स्वतः बाजूला राहायचं, असं त्यांनी जे फार हुशारीने केलेलं आहे. तर त्या ट्रस्टींवरती खरं तर गव्हर्नमेंटने कडक ॲक्शन घ्यायला पाहिजे. आणि महिलांची मागणी अगदी साधी आहे, याच्यामध्ये एवढा लढाई झगडा करण्याचं काहीही कारण नाही आहे. ह्या ठिकाणी महिलांना दर्शन चबुतऱ्यावर घेऊन चढून घ्यायचे, घेऊ द्या ना, काय येणार, एक एक जण जाईल, दर्शन गेल्याने येईल. हा इश्यू एवढा मोठा झालाच नसता. जर त्यावेळी वेळोवेळी लक्ष घातलं असतं काँग्रेस सरकारने, ते काँग्रेस सरकारने घातलं नाही, त्याच्यामुळे हा प्रश्न बनला. आता तो प्रश्न आम्ही सोडवतोय, त्याचं स्वागत करत नाही, एवढं तर करा ना ताई. मुख्यमंत्र्यांनी नाही, ते म्हणतात ना, जर काल त्या महिलांना दर्शनासाठी सोडलं असतं तर आम्ही स्वागतच करत असतो. झालं तर होईल ना, त्याची पुढे होईल. किंवा काल पहिल्यांदा हा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी घेतला, त्याची दखल घेतली जी आतापर्यंत कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल केव्हा घेतली, जेव्हा मीडियाने या 15 प्रश्नाला वर्ष मोठं प्रश्न केलं तापलाच त्यावेळेस. नसता हो. प्रश्न तुम्ही हे केलं ताई, असं काय करताय? जरा पक्षीय भेदाच्या पलीकडे येऊन चर्चा करूया ताई आपण. मी कधीच पक्षाची किमान एका मुख्यमंत्र्यांनी एका पुरोगामी पहिला मुख्यमंत्री ज्यांनी अशा पद्धतीचं पहिला मुख्यमंत्री की ज्याने महिलांना रोखण्यासाठी पोलीस फोर्स वापरलेला आहे, कबूल करा तुम्ही. आंदोलन नसताच झालं, हा प्रश्न मागे सोडायला पाहिजे, कोणी दखलच नाही घेतली. आता तुम्ही मग सोडवा ना. त्या ज्या नीता केळकर चला ना अटक तुम्ही. केली, काँग्रेस सरकार होतं का? पोलीस फोर्स अटक केली नीता केळकरांना घुसल्या म्हणून, काँग्रेस सरकार होतं. हे आता हा इतिहास आहे. म्हणजे ह्या महिला काल नाही, घुसल्या असतं तर या इतिहास सरकारने तुम्ही सोडलं असतं. नाही, पोलीस तो फोर्स इतिहास या सुद्धा महिला आपण तपासून या बघू. भूमाता ब्रिगेडच्या नाही, महिला नाही, शिरल्या असतं तर एवढं सोडलं का? असतं. माझ्या माहितीप्रमाणे मनसेच्या लोकांनी या तिथे मुख्यमंत्र्यांनी महालक्ष्मीचा प्रवेश मध्यस्थीची हे भूमिका केलेला आहे. घेतली. आणि हे जर या स्वतः credit मुख्यमंत्र्यांनी घेत असतील तर ते मध्यस्थीची चुकीचं भूमिका आहे. घेतली. याचं कौतुक आपण करायचं नाही का? संवाद घडवण्याचा प्रयत्न केला, याचं कौतुक करायचं नाही का? का त्या तो मुख्यमंत्री काँग्रेस राष्ट्रवादी काळातला की ज्यांनी त्या ज्या महिलांनी आंदोलन केलं त्या महिला आंदोलन अटक करण्यात आली, हे म्हणजे हा नाही, इतिहास आहे. संवादाची भूमिका घेतली, सगळं ठीक आहे, पण तेव्हा आज कौतुक त्यांना भेटले. तेव्हा मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं जाईल जेव्हा मुख्यमंत्री समोर उभं राहून म्हणतील महिलांना इथं दर्शन द्या, मी इथं थांबतो, पुढच्या कोण टप्प्यात मरेल? चर्चा होऊन नाही, निघेल ना मला मार्ग सांगा ना, त्याच्यामध्ये. मुख्यमंत्र्यांना कालपर्यंत हा प्रश्न माहिती नव्हता का? माहिती थोडीच नव्हता होणार का? हे असं सांगतायत की काल मुख्यमंत्र्यांनी भूमिका घेतली, त्यांना हा प्रश्न माहिती नव्हता का? त्यांनी पोलीस फोर्सला सांगायला पाहिजे होतं की महिला तिथे दर्शनाला येणार आहेत, त्या दर्शनामध्ये कुठलाही व्यत्यय येता कामा नये. आणि त्या ट्रस्टींना आणि त्या गावकरी लोकांना त्यांचं काही मालकीचं मंदिर नाही आहे, ट्रस्ट असलं म्हणजे ट्रस्टने सगळ्यांसाठी एक न्याय भूमिका घेतली पाहिजे आणि त्यांना जाऊ द्यायला पाहिजे होतं. नाही, पण ही जिकडे भूमिका आपण स्त्री पुरुष मुख्यमंत्र्यांनी समानता घेतली असं आम्ही मांडतो स्वागत तिथे केलं. भेदाभेद कशासाठी पाहिजे? मग तेच म्हणते ना, भेदाभेद अगदी कोण माझं म्हणणं करतंय? तेच आहे. का ठेवलं काँग्रेस राष्ट्रवादी इतकी वर्ष हा भय? आता हाच माझा ते- प्रश्न हे आहे. बघा, हे- हाच माझा प्रश्न आहे. नाही, नाही, केशव, का नाही करता? सोडवता प्रश्न काँग्रेस सोडवता. राष्ट्रवादी आणि हे भाजप आंदोलन- शिवसेनेचा हे मुद्दा आंदोलन- नाहीये. हे आंदोलन राजेंद्र हे काल परत आंदोलन नाही, गेले अनेक वर्षापासून आंदोलन आहे. का तो प्रश्न सोडवला नाही आतापर्यंत? आणि हा प्रश्न आता मुख्यमंत्री सोडवण्याचा प्रयत्न करतात, तर स्वागत आपण केलं पाहिजे. हे माझी आम्ही- भूमिका सर. आम्ही तुम्ही असे हे आंदोलन प्रश्न- सोडवण्यात अपयशी ठरलात आणि आता तुम्हाला समतान बंधुत्व शब्द आठवतात आम्ही सत्तेतनं केशव बाहेर जी गेल्यानंतर. उपाध्ये अरे ही की पद्धत आहे कशी? आम्हाला लोकांचे, शेतकऱ्यांचे, इतर महत्वाचे प्रश्न महत्वाचे वाटतात. नॉन इश्यूजला इश्यू करायचा आणि मग त्याच्यावर मग आता हा नॉन इश्यू म्हणजे आता राष्ट्रवादी बघा आणि याला आतापर्यंत करायचं. या मग मंदिराचा तुम्ही प्रश्न केलं नॉन तो. इश्यू होता. नाही, बघा काहीच गरज म्हणजे आता नव्हती. हा प्रश्न नॉन इश्यू तिथे- होता. तिथे म्हणजे जर या महिलांना- महिलांनी आता हे पुरोगामी आहेत का? महिलांना प्रवेश मिळत नव्हता, हा प्रवेश नॉन इश्यू होता त्यांच्या आम्ही दृष्टीने. पुरोगामी आहोत का? आता तुमचं आता certificate झालं आम्हाला ना. नकोय. आता नाही, ताई म्हणताय नाही, नाही, नाही. आम्ही मुद्दा- पुरोगामी नॉन आहोत इश्यू होता. का सनातनी नॉन इश्यू आहोत? होता. त्याचं certificate पण- तुमच्या पण- त्यांना पण- नकोय. पण तुमच्या केशव त्यांना नाही, नाही, नकोय. नॉन इथं इश्यू एक मिनिट. होता. पण तुमच्याकडनं केशव certificate केशव नकोय. काल माध्यमांनी सगळा हा विषय उचलून धरल्यानंतर सरकारला जाग आली, हे तर नाकारता येणार नाही नाही. नाही, जागण्याचा प्रश्नच येत नाही राजेंद्र. त्यावेळी शेवटी सरकार म्हणून काम करण्याची माध्यमांनी पद्धत हा असते. प्रश्न उचलून धरल्यानंतर मुख्यमंत्री आणि देशपातळीवर भाजप सगळ्याच खडबडून जागा माध्यमांनी- झालाय. सगळ्या माध्यमांनी उचलून धरलं. त्याच्या अगोदरच शेवटी दुपारीच मुख्यमंत्र्यांनी भूमिका जाहीर केली होती आणि नंतर संध्याकाळी तो विषय तापत गेला. तुमच्या माहितीसाठी म्हणजे आपण त्याचा रेकॉर्ड काढून बघा, ते रेकॉर्ड काही लपून राहत नाही, सगळ्या सोशल मीडियावरती असतं. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी दुपारीच भूमिका जाहीर केली होती की अशा पद्धती संघर्ष होणं बरोबर नाही. त्या दोघांमध्ये एकत्रित बसून संवादाचा मार्ग काढा. शेवटी प्रत्येक प्रश्न संवादातनं सुटू शकतो. असतील काही आतापर्यंतचे नियम, म्हणजे ही काही परंपरा, म्हणजे ही काही लगेचच पाळलं पाहिजे असं गरज नाही, त्यात बदल करूया. अशा पद्धतीची समन्वयक संवादाची भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली आणि त्या भूमिकेचं स्वागत मला वाटतं आपण पक्षीय भिंती पलीकडे जाऊन की शेवटी एका महिलांचे प्रश्न सुटतात त्याचं स्वागत आपण केलं पाहिजे. ठीक आहे. नाही ना, मग तुम्हाला मगाशी काय म्हणायचं होतं? मगाशी आता जी काय तुम्ही म्हणजे जी भूमिका मांडली ना की त्या ठिकाणी म्हणजे सरकार, सुव्यवस्था, कायदा, तर त्या दृष्टिकोनातून महिलांना तिथे एक म्हणजे त्यांना अटक केली, म्हणजे त्यांना रोखलं गेलं. तर आमची अशी एक भूमिका आहे, म्हणजे एक स्त्री म्हणून सुद्धा मला असं वाटतं की आतंकवादी म्हणजे जिहादी आतंकवादाचा एवढा मोठा हे असताना
कारण सगळीकडे हाय अलर्ट होतं. अगदी पोलिसांचे सुद्धा तिथे म्हणजे त्यांची सुद्धा एक धावपळ या ठिकाणी होती कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आणि संपूर्ण भारताच्या जनतेचं रक्षण करण्यासाठी सगळी जी शासन यंत्रणा आहे, पोलीस यंत्रणा आहे ही सज्ज होती आणि याच्यातच हे काहीतरी वेगळं खूळ जे आहे की शनी चौथऱ्यावरती आम्हाला प्रवेश द्यावा. तर मला असं वाटतं की ह्या ज्या भूमाता ब्रिगेड आहे किंवा जे कोणी याच्या मागे जे राजकीय बळ आहे, तर मला असं वाटतं त्यांच्यावरती देशद्रोहाचा खटला दाखल अहो, करावा. मंदिरात दर्शन घ्यायचं नाही, देशद्रोहाचा देशद्रोहाचा खटला का- काय- का- काय- अधिकार- काय- का सांगते? हे आधी का काय म्हणतात, सांगते? देशद्रोह वा, काय वा, म्हणतात? धन्य झाले आमचे काय- का- कशाचा लक्षात संदर्भ घ्या. कशाला जोडताय? लक्षात घ्या. धन्य झाले. नाही, नाही, लक्षात नाही. घ्या, लक्षात घ्या. तुम्ही असल्या कशाचा संदर्भ- समाधानांचे विचार मी- एक मिनिट- ऐकण्यासाठी इथे मी बोलवलंय काय का? सांगितलं तुम्हाला, मी तुम्हाला काय सांगितलं, कायदा आणि सुव्यवस्था आज या ठिकाणी 26 जानेवारीच्या निमित्ताने हाय अलर्ट असताना अहो पण त्या असा त्या महिलांना दिवस तुम्ही निवडून देशद्रोही या ठरवता, त्या ठिकाणी- महिलांना तुम्ही हो, दहशतवाद्यांशी अगदी, समान करताय, म्हणजे कसं काय इतकं म्हणताय सगळं तुम्ही? असताना हे काय ते बोलावं काय ते बोलताय सुद्धा तुम्ही? नाहीये. काय बोलताय? बोलावं ते तारतम्य सुद्धा ठेवा कळत तुम्ही. नाहीये. अजिबात नाही, सगळं असताना अजिबात नाही. कायदा हे तुम्ही काहीतरी सुव्यवस्था कायदा हातामध्ये सुव्यवस्था घेणं, मुद्दा एकीकडे मांडायचा म्हणून राज्य विचित्र घटनेने मुद्दा म्हणजे मांडू देवाचं नका. दर्शन घेणाऱ्या महिलांना नाही, तुम्ही नाही. देशद्रोही ठरवणार. राज्यघटनेने आम्हाला काय? अधिकार आम्हाला पण दिले, हे अधिकार दिले सगळं राज्यघटनेने. सांगायचं आणि दुसरीकडे कायदा सुव्यवस्था अहो पण हातामध्ये मला घ्यायचा. मला मला मग एक सांगा. सांगा नाही ना नाही तुम्ही नाही की ना बघा, काय? एक सांगा. म्हणजे राज्यघटना आज एक मिनिट लोकांच्या एक मिनिट एक मिनिट देशद्रोही एक मिनिट हे ऐका. लोक सनातनी नाही नाही देशद्रोही नाही आहेत. एक मिनिट एक मिनिट देशद्रोही आहेत. एक मिनिट. मला असं वाटतं नाही, नाही, ताई ज्या नाही. ओरडतायत ना तर त्याला मग काही तुम्ही अर्थ नाही, काही नाही, बोलता नाही, नाही. देशद्रोही त्याला काय काही केलं? नाही ना अधिकार नाही ना नाही. बघत किंवा माझ्या आता माझ्या काय एक मिनिट बोलायचं, विद्यार्थी बोलायचं नाही ना आणि बघत हेटून माझ्या बोलायचं. माझ्या खोटं म्हणजे बोलायची ते- तुमची सवय. ते एक मिनिट, एक सत्यानं मिनिट विद्यार्थी. समाजापर्यंत नाही, तसं नाही, काही काय पोहोचत नाही बोलताय? नाही एक मिनिट भयंकर आहे. कायदा तुम्ही आणि तुम्ही एक सुव्यवस्था मिनिट कायदा हातात घेणं ऐका ऐका नाही ना आणि बघत एकीकडे ऐका राज्यघटना- कायदा सुव्यवस्था जर घटना तुम्ही आम्ही मानणार मानतो, आहे राज्यघटनेने ऐका ऐका आम्हाला अधिकार दिले. राज्यघटना मानते आणि तर विद्यार्थी, एक मिनिट. समाजात एकता ते विद्यार्थी मानत का नाही मग? विद्यार्थी, एक कायदा मिनिट. आणि सुव्यवस्था हातामध्ये घेणं आज एवढ्या मोठ्या एक प्रमाणामध्ये मिनिट, नाही ना high बघत, alert एक मिनिट. असताना सुद्धा एक मिनिट. हे माझं अशा- म्हणणं ऐका अशा आधी. एक ठिकाणी हे मिनिट. करणं तुम्ही थांबा, माझं म्हणणं ऐका. जर तुम्हाला कायदा मान्य आहे, कायदा राज्यघटना मान्य आहे. राज्यघटना तुम्ही मानता, राज्यघटना मान्य मग आहे. राज्यघटनेने स्त्री पुरुष समानता ही शिकवली दिलेली आहे आहे. हे का विसरतो आपण? दिलेली आहे मग कारण तुम्ही शनी- याचा अर्थ- शनी याचा शिंगणापूरच्या अर्थ ठिकाणी- दुसऱ्या बाजूला शनी शिंगणापूरच्या ठिकाणी ती कुठे महिला स्त्री आणि पुरुष समानता आहे? पुरुषांना समानता नाही, दिली. नाही, मग ती चौथऱ्यावर दर्शन घेण्यासाठी काय नाही? देशद्रोही ती महिलांना चौथऱ्यावर जाऊन महिलांना दर्शन घेण्यासाठी का नाही? महिलांना रोबोट शब्द आहे मागे का? तो घ्यावा. एक पुरुषच आहे ना माफी आणि मागावी 11,000 संबंध नाही, महिलांची. रुपये भरून मुळीच नाही जो मुद्दा आहे तो 11,000 बरोबर नाही, पण तुम्ही आहे. महिलांना आहे. देशद्रोही कसं काय आहे. ठरवताय? आहे. हाय अलर्ट आहे. त्या दर्शनाचा काय संबंध आहे? जारी केलेला होता तरी सुद्धा नाही, नाही, कायदा नाही. आणि हा मुद्दा सुव्यवस्था चुकीचा आहे. हा मुद्दा चुकीचा आहे. आणि ते देशद्रोहाचा संबंध नाही. ते महिलांना एक मिनिट, हा मुद्दा देशद्रोही चुकीचा आहे. त्यांना माफी मागा. हा मुद्दा चुकीचा आहे. हा मुद्दा चुकीचा आहे. प्रियांका आम्ही जगताप सुद्धा हिंदू धर्म आम्ही सुद्धा हिंदू हे धर्म ठेकेदार आहेत का मानतो, हिंदू आम्ही धर्माचे? धार्मिक आम्ही असं आहोत. म्हटलेलं आहे, आम्ही आम्ही धर्मशास्त्र सुद्धा समजून धार्मिक सांगतो. आहोत. तुम्ही धर्माचा ठेका तुमचं घेतलेला धर्मशास्त्र नाहीये. आम्हाला आम्ही मान्य सुद्धा नाही. हिंदू धर्म मानतो. तुम्ही हिंदू धर्माची चुकीची प्रतिमा जगासमोर मांडताय. हिंदू धर्म असा नाहीये. आपला महाराष्ट्र नेहमी पुरोगामी राहिलेला आहे आणि जुन्या चुकीच्या प्रथा मोडत पुढे आलेला आहे. सती प्रथा आली, केशमुंडन आलं, या सगळ्या जुन्या प्रथा पुढं मागे सोडून आपण पुढे आलोय. मग ह्या प्रथेला तुमचा का विरोध होतोय? सती प्रथा आणि केशमुंडन आम्ही त्याच्यामध्ये जी- धर्मशास्त्राला कुठल्याही प्रकारचा आधार नव्हता आणि नाही. अहो धर्मशास्त्र अहो, ती चालू तुम्ही ठेवली असती धर्मशास्त्र यांना शिकवताय नसती चालू ना. ठेवली. राजाराम नाही. मोहन राय आणि महात्मा ज्योतिबा फुले मुळीच नसते नाही. तर ती प्रथा पण यांनी चालू ठेवली असती. 6 वर्षाचा मुळीच नाही, मुलीचा म्हणजे विवाह असे 60 मोठे वर्षाच्या म्हाताऱ्याशी मोठे व्हायचा, शब्द तेही यांना वापरून मान्य तुम्ही होतं. एक दबावतंत्र आणि निर्माण धर्माच्या करून नावाखाली पाहताय. त्या रूढी परंपरा त्यांना चालू ठेवायच्या आहेत आणि ते आम्ही खपवून आणि घेणार नैना नाही. भगत या हिंदू धर्माचा पूर्णपणे चुकीची प्रतिमा महाराष्ट्रासमोर मांडतायत. हिंदू धर्म असा नाहीये. हिंदू धर्माने प्रत्येक वेळेस जुन्या प्रथा मागे सोडून पुढे आलेल्या आहेत. बरोबर आहे, पण ज्या ज्या पद्धतीने त्या तुम्हाला देशद्रोही ठरवतात हे तुम्हाला मान्य आहे? आम्ही दर्शन घ्यायला चाललो तर आम्ही देशद्रोही आणि तुम्ही दर्शन घेऊ नका सांगताय. तर तुम्ही आम्हाला देशद्रोही म्हणणार. हा कुठला कायदा आहे आणि कुठली राज्यघटना तुम्ही मांडता? आम्ही 26 जानेवारी दिवस निवडण्याचं कारणच हे होतं की राज्यघटनेने आम्हाला त्या दिवशी अधिकार दिलाय की स्त्री पुरुष समानता आहे आणि प्रत्येक ठिकाणी स्त्रीला कुठल्याही ठिकाणी डावललं जाऊ शकत नाही. आणि ही आठवण करून देण्यासाठी आम्ही 26 जानेवारीचा दिवस निवडलेला आहे. आणि ह्या 26 जानेवारी तुम्ही हाय अलर्ट सांगताय, इसिसच्या धमक्यांचं सांगताय आणि त्याच्यावरून तुम्ही आम्हाला देशद्रोही ठरवा असं म्हणताय. म्हणजे तुमच्याकडे कुठले मुद्देच नाहीयेत का? तुमच्याकडे काही बोलण्यासारखं नाहीये का की विरोधाला विरोध करायचा म्हणून विरोधाला तुम्ही विरोध उगाचच तुम्ही काही करताय. बोलत सुटलाय? विरोधाला नाही, विरोध तुम्ही करताय. काहीही सती तुम्हाला- प्रथा, केशमुंडन आणि आम्हाला सगळ्या तुम्ही जे महापुरुषांची म्हणताय, नावं शनी- घेऊन एक शनी दबाव तंत्र चौथऱ्यातून निर्माण करण्याचा जे प्रयत्न करताय रेत तो येतात, कधी काय मान्य होतं होणार ते नाही. कारण आम्हाला लाखो कळू दे ना. महिला आम्ही आहेत ज्या शनी भक्त आहेत, चौथऱ्यावर भाविक गेलेलो आहेत. आहे. आम्ही स्वतः तेलाभिषेक केलेला आहे आणि या 30-40 वर्षापासून
आता मला वाटतंय 2011 पासून धोनी बंद केलेलं आहे, पण आम्ही स्वतः महिला तिथं गेलेलो आहोत, तेल अभिषेक केलेला आहे, तेव्हा आम्हाला कुणी अडवलं नव्हतं. ही सगळी ट्रस्टची आणि हेच सगळं त्यांचं राजकारण चाललेलं आहे स्त्रियांना दुय्यम स्थान देण्यासाठी. तेव्हा तुमचं शनिदेवाच्या ह्याच्यात रेज येत नव्हत्या, तेव्हा आम्हाला त्रास होत नव्हता. शनिदेवाने तिथे आम्हाला का नाही भस्म केलं आणि आम्ही तिथे जाऊन आलोय. आता सुद्धा आम्ही ठणठणीत आहोत. गरोदर स्त्री आम्ही तिथे न्यायला तयार आहोत. तुम्ही दाखवा ना, आम्ही धर्माची चिकित्सा करतो. उगाचच काहीतरी अंधश्रद्धावर विश्वास ठेवून आम्ही मांडणाऱ्या स्त्रिया नाही आहोत. काय म्हणाले यांना बघा. नाही, त्यांनी जो काय भाग सांगितला ना की आम्ही गेलो होतो वगैरे, त्या ग्रामस्थ तिथल्या महिला आहेत, त्या स्वतः सांगतायत की आम्ही 300-400 वर्षाची परंपरा आहे आणि आम्ही इथे लहानाच्या मोठ्या झालो. तिथे आम्ही अजिबात जे काही नीती नियम आहेत ते आम्ही पाळत आलेलो आहोत आणि सगळेजण त्या ठिकाणी पाळतायत. तर त्याच्यामुळे हा जो भाग त्यांनी सांगितलेला आहे तो मान्य कुणालाच होणार नाही. लक्षात घ्या, तिथे 300-400 शेकडो वर्षापूर्वीची परंपरा आहे ती आणि ती परंपरा त्यांनी त्या स्वतः श्रद्धा ठेवून ती मोडत नाही आहेत आणि तुम्ही सरळ सरळ टीव्ही चॅनलच्या माध्यमातून म्हणून ते सांगताय. आम्हाला चर्चेला बोलवतायत. ग्रामस्थ चर्चा करायला तयार आहेत. प्रियंका जगताप. हा, ग्रामस्थ आता आम्हाला चर्चेला बोलवतायत. ट्रस्टही ग्रामस्थांची ढाल करून जे बोलतायत की इतका वेळ जे आम्हाला आंदोलन, आम्ही त्यांना इशारा दिला होता 1 महिना आधी, तोपर्यंत त्यांना चर्चेला बोलवण्यासाठी वेळ नव्हता. जेव्हा मीडियाने हे प्रकरण उचललं, मुख्यमंत्री साहेबांनी दखल घेतली आणि आता सरकारच्या तुम्हाला हातात चर्चेसाठी trust बोलवलं जाते की होतं, काय? मग ही तुम्हाला भीती जेव्हा स्टंट त्यांना करण्याची वाटायला गरज काय लागतीये, होती? ही भीती त्यांना वाटतेय म्हणून ते आता चर्चेला बोलवतायत आणि आम्ही अजिबात चर्चेला जाणार नाही आहोत. आम्ही मुख्यमंत्री साहेबांना ही विनंती करत आहोत की हे ट्रस्ट लवकरात लवकर ताब्यात घ्यावा आणि महिला आणि पुरुष दोघांना प्रवेश सुरू करावा. केशव काय म्हणाल, हे ट्रस्ट ताब्यात घेऊन महिला पुरुषांना प्रवेश देणं सरकारच्या दृष्टीने? नाही, ही सरकार त्या पद्धतीने पुढच्या काळात पावलं टाकेल जी सरकार योग्य असेल या सगळ्या भूमिकेशी आणि जी मुख्यमंत्र्यांनी भूमिका व्यक्त केली आहे त्या भूमिकेनुसार पुढच्या काळामध्ये पावलं टाकली जातील. पण भारतीय जनता पार्टीची भूमिका स्पष्ट आहे. याच्यामध्ये आम्ही काय अशा प्रकारे कोणाचं दर्शन थांबावं रोकावं या मताचं अजिबात नाही आहोत आणि त्या दृष्टीनेच पुढच्या काळात पावलं टाकली जातील. पण दर्शन घेणाऱ्याला जाणाऱ्याला देशद्रोही म्हणणं किती योग्य वाटतं तुम्हाला? नाही, शेवटी असं नाही, त्यांनी ते मत व्यक्त केलंय तर त्या मतावरती मी मग व्यक्त करणं किंवा मी लगेच त्याच्याबद्दल काही बोलणं अशी मला आवश्यकता वाटत नाही सगळ्या विषयामध्ये. नाही, पण शेवटी असं हे बरोबर आहे का? जर एखादी महिला दर्शनाला जात असेल आणि आपण त्याला आयसीसचा अलर्ट द्यायचा, दहशतवाद्यांच्या अलर्टचं जोडायचं, त्या घटनेशी त्या घटनेचं समर्थन मी इथे कुठेही केलेलं नाही. त्या ज्या बोलल्यात त्याच्यामध्ये, त्यामुळे तो प्रश्नच येत नाही या सगळ्या नाही ठिकाणी ना समर्थन भगत, करण्याचं. त्यांच्याकडे कोणतेही मुद्दे नाहीयेत विरोध करण्यासाठी, कोणतेही सायंटिफिक कारण नाहीये विरोध करण्यासाठी. उगाचच काहीतरी करून विरोध करायचा म्हणून त्या काहीतरी बोलतायत. केविलवाणी त्यांच्याकडे स्थिती काही तुमची मुद्दे लक्षात नाहीयेत येते, विरोध केविलवाणी स्थिती करण्यासारखे. लक्षात येते. नका तुम्ही असं करू. लक्षात घ्या, कायदा आणि अहो, सुव्यवस्था केविलवाणी तुम्ही स्थिती हातामध्ये कोणाची घेताय. झाली आहे सगळं जग बघताय. नाही ना कशाला? ताई, केविलवाणी स्थिती कोणाची झाली आहे सगळं जग बघताय. जग सगळं बघताय. स्टंटबाजी केली आहे तुम्ही. हे सामान्य एक मिनिट. महिलांचं एकच मिनिट मला फक्त अहो, पूर्ण आम्ही करू जर द्या. ते जे स्टंटबाजी म्हणताय केली सगळं असती जग तर बघताय. हजारो महिला तर हा जो आमच्या स्टंट सोबत तुम्ही उभ्याच केलेला राहिल्या आहे, नसत्या. हा जो स्टंट तुम्ही आम्ही केलेला आहे, हा स्टंटबाजी सामान्य केली. महिला करू तुम्ही शकत आम्हाला नाही. विरोध लक्षात करून घ्या. अडवलंय. त्यामुळे जे झालाय. अरे एवढ्या पहिल्यांदा मोठ्या stunt प्रमाणावरती वगैरे करायला स्टंट, कोणी गेलं ह्याच्या नव्हतं. मागे कोण आहे दर्शनासाठी ना, महिला गेल्या ह्याच्या होत्या. मागे कोण आहे ना, तर ह्या अहो, दृष्टिकोनातून सांगा विचार आम्हाला, व्हायला आम्हाला पाहिजे. तरी सगळं कळू जग द्या. बघतंय, बरोबर आहे. तुम्ही सांगा जगाला सगळं ह्यांच्या जग मागे बघतंय, कोण आहे, बरोबर तुम्हाला जर आहे. माहिती असेल तर सांगून टाका, म्हणजे त्याच्यावरही आपण चर्चा करू. फेसबुकवरती तृप्ती देसाई या काँग्रेसच्या ज्या काही जे पदाधिकारी आहेत त्यांचे सत्कार करताना त्यांचे फोटो आहेत. 2012 मध्ये पुण्यातून त्यांनी काँग्रेसच्या ह्याच्यातून निवडणूक लढवलेली आहे. मला सांगा मग की काय त्यांचे पुढचे मनसुबे आहेत. त्यांना स्त्रीमुक्ती आणि स्त्रियांशी काही देणं घेणं आहे का फक्त स्टंट करून ह्या अशा माध्यमातून ते काहीतरी करू पाहतायत, याचा विचार करायला पाहिजे. अहो, आम्ही लक्षात देवदर्शनाला घ्या. जाणं हा एक ते स्टंट फेसबुकवरती आणि सोशल मीडियावरती त्यांचे फोटो व्हायरल होत आहेत. ठेवलंय आम्ही ते सगळे पुरोगामी पाहतोय. महाराष्ट्रात देवदर्शनाला काँग्रेसच्या जाणं, पदाधिकाऱ्यांचे देवदर्शनाला सत्कार करताना जाणं, त्यांचे हा फोटो एक आहेत. होत असेल. काँग्रेस मग असो, बघा कोणी ना, असो, स्त्रीमुक्ती support करायला आणि तयार स्त्रियांच्या आहे. ह्याच्यामध्ये, त्या बहुमताच्या जर महिला आणि स्त्रियांच्या मुली जर ह्याच्यामध्ये येत असतील खरोखर पुढे ते आहे. तर त्यांचं धैर्य नाही, त्याला खरं काय म्हणजे त्याच्यात काही सुरुवातीपासून- राजकारण नाहीये. नाही, या राजेंद्र- असं कसं काय बोलतात. नाही, नाही, आणि नाही. पौराहित्य जे राजकीय आहे वळण ते दिलं जातं. शांत हेलिकॉप्टरची असो, मागणी होते. राजकारण हेलिकॉप्टरसाठी येतंय हे जे एवढं प्रस्ताव आहे, हेलिकॉप्टरचं मागतायत, बसेसच्या बसेस भरून येत आहेत. मला सांगा याच्या मागचा नाही ना बोलता ताई, धनी कोण आम्ही आहे? 21व्या शतकातल्या स्त्रिया आहोत. अहो, आम्ही 20व्या सगळ्या शतकात आणि working आहोत. 21व्या आम्ही शतकाची working वाट तुम्ही आहोत. मला सांगू आम्ही नका. business 21व्या आहोत. शतकामध्ये आमचं contribution आहे. तुम्ही त्यांना पाठिंबा देताय. जुन्या काळातल्या
आपल्या निश्चित काही सरकारला पाठिंबा राहायला देतात त्यांना, राहिलं म्हणजे नाही. जगजाहीर आहे, जगजाहीर आहे, प्रेक्षकांनी याची नोंद घ्यावी कृपया. हा स्टंट आहे. ठीक आहे, ठीक आहे. श्रद्धेशी आणि शनिदेवतेशी काही देणं घेणं नाही, नाही, नाहीये. नाही. हे लक्षात घ्या, नाही, म्हणून नाही, आम्ही नाही. सांगतोय की हा स्टंट आहे. स्त्रियांचा सन्मान कोण करतंय कोण नाही करत हा सगळा वेगळा मुद्दा आहे नैना भगत, पण तुम्ही जो मुद्दा मगाशी मांडला या चर्चेतला तो मुद्दा असूच शकत नाही. त्यामुळे जो मुद्दा देशद्रोहाशी तुम्ही जोडताय याचा पुन्हा विचार करा. स्टंटबाजी काय? अजिबात स्टंटबाजी हो, अगदी. स्टंटबाजी तुम्ही स्टंट त्यांना आहे, आरोप सवंग करताय लोकांनी अडवल्यामुळे स्टंटबाजी म्हणतात त्या. तो मुद्दाच वेगळा आहे. अडवलंच नसतं. आणि त्यामुळं धर्मादाय दर्शन सह्या घ्यायला आहेत, जाणं त्यामुळे 26 आम्ही जानेवारी आहे चर्चेसाठी म्हणून त्याला बोलवलं, देशद्रोह म्हणणं हे त्यावेळेस चुकीचं आहे. दर्शनाला आणि गेलो, आत्ताही त्या तो दर्शन सांगतायत आम्ही घेतलं, तर तुम्ही चर्चेसाठी विरोध नाही, केला. बोलत मला आम्ही जाणारच नाही. म्हणजे मला- याचा अर्थ मला काय राजेंद्र आहे एक की सांगा, कुठेतरी शनी विद्यमान शिंगणापूरला सरकार जे जे भक्त आहे येतात, त्याला वेठीस ते काय धरायचं, ट्रस्टची अस्मिता चर्चा करून निर्माण येतात का? करायची मग आम्ही आणि बघतो म्हणून आपला आमच्या पाऊल मुली तिथे गेल्या त्या असतील. ठिकाणी रोवण्याचा प्रयत्न करायचा, जणू काही सगळे मुद्दे संपलेले आहेत. नाही, असाच मुद्दे- भाग आहे ना. आणि मुद्दे ह्याचा कुठलेच पुढे याचा संपले गदारोळ नाहीये. होणारच आहे. मुद्दे निर्माण हा करून ते मुद्दा चिघळवले संपलेला जात नाहीये आहेत. इकडे. मुद्दे कुठले संपले आहेत ते निर्माण करून चिघळवले चिघळवले जातात. जात अगदी बरोबर आहेत. मी एक बोललात. ब्रेक करतो. अगदी बरोबर तो बोललात. तो चिघळवले मुद्दा जातात. मुद्दा अगदी तुम्हीच बरोबर आहे. काढला. मुद्दा अगदी देशद्रोहाचा बरोबर आहे काढल्यामुळे की तो प्रकरण चिघळवला जातो. चिघळवलं ब्रेक जातंय घेतो. जाणीवपूर्वक. ब्रेक नंतर मी परत येतो. चिघळवलं ह्या लोकांनी चिघळवलं. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. मला विद्यार्थी तुम्हाला विचारायचं की आता हा सगळा वाद चिघळतोय कुठतरी तो थांबला पाहिजे, याच्यातनं मार्ग कसा काढायचा? बाकी सगळ्या राज्यातल्या शनी मंदिरामध्ये सगळ्यांना समानतेने दर्शन आहे, प्रत्येकजण जाऊन दर्शन घेऊ शकतो, इथंच वेगळा न्याय कसा काय? शनी महाराजांच्या मंदिरात, मारुतीच्या मंदिरात सगळीकडे महिला सगळीकडे दर्शनाला जातात, कुठेही वाद निर्माण होत नाही. आणि चर्चा करा, कसली चर्चा करायची हो? तिथे जे शनी शिंगणापूरला जे भक्त दर्शनाला येतात ते काय चर्चा करतात का आम्ही दर्शनाला जाऊ का? ते जातात दर्शनाला सहज. तसंच ह्या महिलांचा एवढा अट्टहास आहे, त्यांना जाऊ द्या ना. आणि त्या हक्क मागतायत आपला, त्याच्यात काही गैर नाही आहे. आणि ह्या ज्या मॅडम म्हणतायत मगासपासून स्टंटबाजी ही झालीच नसती. काही स्टंटबाजी ह्यांना जी वाटते ना, तिथे जर त्यांना अडवलं नसतं ना तर काहीच झालं एक नसतं. मिनिट प्रियांका, मी येतो तुमच्याकडे. एक मिनिट. त्यामुळे आणि मला दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा मांडायचा आहे की पौराहित्य जे म्हणतो आपण, सती असेल, सत्यनारायणची पूजा असेल, उत्तरक्रिया असेल, दशक्रिया विधी असेल, हे सगळं महिला आता करतात ना. हे सगळे विधी महिला करतायत, याला समाजाने मान्यता दिलेली आहे. मग तुम्ही इथे सांगतायत की महिलांना चढायचं, म्हणजे असा भेदभाव जो आपण करतोय तो पूर्णपणे चुकीचा आहे. आणि धर्मबुडाला म्हणजे धर्माचे ठेकेदार यांना कोणी नेमलेलं आहे का? आम्ही सगळे हिंदू धर्मीय लोक आहोत. आता या जिहाद काय आणि काही बडबडायचं, देशद्रोह काय? म्हणजे आम्ही जो आमचा हक्क मानतोय, आम्हाला शनी शिंगणापूरला फक्त साधं दर्शन घ्यायची एक इच्छा आहे. आणि त्याच्यासाठी 500-1000 महिला जर आल्या असतील तर त्या महिलांना दर्शन देऊन दिलं असतं तर काहीच मुद्दा उपस्थित झाला नसता. तर ह्याच्यातनं एक चांगला मार्ग जर आपल्याला काढायचा असेल तर मला असं वाटतं चर्चा वगैरे करण्यापेक्षा त्या महिलांना दर्शन घ्यायचे. किती दिवस दर्शन घेणार आहेत? एक आज 500 आल्या, उद्या 1000 आल्या, असे महिला येतील आणि दर्शन करून निघून जातील. हा मुद्दा. पण हे ट्रस्टी आणि हे जे सनातनवाल्यांसारखे जे लोक आहेत त्यांनी असं सांगितलेलं आहे की आम्ही धर्माचे ठेकेदार आहोत. जर धर्माचे ठेकेदार आहात तर कॉम्रेड गोविंदराव पानसरे असतील, दाभोळकरांनी जो ह्याचा जादूटोणा विरोधी कायदा आणला, ह्याला सगळ्यांना विरोध कोणी केला होता? तर ह्याच्यातनं हा सगळा धंदा झाला आहे निर्माण. हा तर पैसे कमवण्याचं साधन आहे एक. आणि त्याच्यामुळे इथे काहीतरी निर्माण जोरजोरात हे करायचं, स्टंटबाजी ह्यांनी करायची आणि आरोप महिलांवरती द्यायचा. म्हणजे त्यांना देशद्रोही म्हणणं हे तर खरोखर, म्हणजे आज तर मला असं वाटतं ह्यांनी पहिल्यांदा IBN ह्यांच्याकडनं माफी मागून घेतली पाहिजे. महिलांना देशद्रोही ठरवणं हे इतकं भयंकर आहे, म्हणजे याच्यासारखी भयंकर मोठी शिवी कुठली असू शकत नाही. महिलांचा हा मोठा अपमान केला आहे यांनी की अशा प्रकारे तुम्ही आम्हाला देशद्रोही काय, जिहादी काय वाटेल ते बोलतायत. दर्शन घ्यावं हा एवढा साधा मुद्दा आहे, परंतु त्याचा निश्चितच आहोत आम्ही त्या महिलांबरोबरच आहोत. तुम्ही सनातनवाले काय करता आहात ते लोकांना माहिती नाहीये का? तुमचे वकील सरळ धमक्या देतात की मॉर्निंग वॉकला जाऊन दाखवा, आम्ही तुम्हाला गोळ्या घालू. हे असले प्रकार तुम्ही करता आहात. तो मुद्दा वेगळा. विद्यार्थी तो मुद्दा वेगळा आहे चर्चेचा, तो ह्याच्यात नको मिक्स करायला. ह्याच्यातनं मुख्यमंत्र्यांकडे कायदा सुव्यवस्था आहे. मुख्यमंत्र्यांनी काल सगळी त्याचा वापर यांना रोखण्यासाठी केला. तर ह्यांना रोखून महिलांना दर्शन द्यायचे, त्यांना महिलांना दर्शन देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी यातनं मार्ग काढला पाहिजे. तो उद्याच काढला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी याच्यातनं मार्ग काढला पाहिजे. प्रियांका, तुम्हाला काय म्हणायचं थोडक्यात?
मला नैनाताईंना हा प्रश्न विचारायचा आहे, मुळात त्यांचं शिक्षण किती झालंय, मुळात झालंय की नाही हाच अरे प्रश्न ते आहे. धर्म आणि शास्त्राचा आणि प्रश्न आहे, तुम्ही जे शिक्षणाचा प्रश्न नाहीये. मी पण सांगताय तुमचं की शिक्षण काढू रेज शकते, येतंय. हो मी ना, पण मग तुमचं रेज- शिक्षण रेज काढू जे शकते. येतंय, तुम्ही हे सांगताय, बघा तुम्ही कशी सिद्ध म्हणजे करा ना. कशी अरेरावीची आणि Scientist आहात झुंडशाहीची का भाषा तुम्ही? तुम्ही Scientist वापरताय. आहात का? शिक्षणावरती तुम्ही जाताय. आम्ही scientist इथे आम्ही आहात आमची का? मला धर्म उत्तर श्रद्धा द्या. परंपरा अहो, त्यांना बोलू हा द्या, धर्मश्रद्धा आणि पूर्ण करा ना. परंपराचा तुम्ही इथे विचार आहे. धर्माच्या विरुद्ध शिक्षण आहात का? करतायत ते. धार्मिक आहोत. मग असू तुम्ही द्या ना, धर्माचे बोलू नाही, द्या एक मिनिट, ना, एक होऊ तुम्ही बोला. नका. देव सगळ्यांचा आहे. देव सगळ्यांचा आहे ना, तुम्ही इथे देवाचे शिक्षणाचा मालक होऊ प्रश्न नका. कुठून आज येतो? शनिदेव सगळ्या शनी शिंगणापूरला रक्षण देत आहेत आणि आज तुम्ही त्यांना 3 आणि 4 बॅरिगेड्स मध्ये टाकताय. म्हणजे तुम्ही ठरवणार का आम्ही कोणत्या देवाला जायचं आणि कोणत्या देवाला नाही जायचं? तुम्ही आम्ही कोण धर्मशास्त्र ठरवणार आहे? समजून आम्हाला सांगतोय तुम्हाला. आम्ही राज्यघटनेने तुम्हाला काही अधिकार सांगितलेलं दिलेला नाहीये. आहे. आम्हाला शास्त्र सांगायची समजून गरज सांगितलं नाही. आहे. तुम्हाला गरज आम्हाला असेल देव- तर लाखो भक्त आणि भाविक आम्हाला आहेत. देव आणि त्यांच्यापर्यंत भक्तामध्ये शास्त्र कोणीच जाणं नकोय. आवश्यक आहे. देव आणि भक्तामध्ये आम्हाला कोणी जे नकोय. ज्यांना देव मान्य नाहीये, परंपरा मान्य नाहीये, त्यांनी या विषयावरती बोलूच नाही. पण आम्हाला मान्य हा आहे जो देव. भाग तुम्हाला आम्हाला मान्य मान्य नाहीये, आहे. तुम्ही तुमच्या जवळ आम्हाला ठेवा. देव मान्य पण आहे. लाखो पण भक्त तुम्ही आहेत, जो लाखो देव म्हणता भाविक तो आम्ही आहेत, मानत नाही. त्यांच्यापर्यंत शास्त्र जाणं आवश्यक आहे. नाही शास्त्र नाही पण ठरवणार एक तुम्ही कोण? प्रियंका एक मिनिट शास्त्राचा? प्रियंका एक मिनिट नाही, शास्त्र मला एक ठरवणार आहे विद्यार्थी कोण? ठेका घेतलाय का यांनी? एक मुद्दा मला इथे उपस्थित करायचा आहे. तो असा आहे की ज्या वेळेला आपण म्हणतोय की महिलांनी जाऊन शनी शिंगणापूरच्या चौथऱ्यावर शनीच्या चौथऱ्याचं दर्शन घ्यायचं नाही, पण गेले कित्येक वर्ष पुरुष उत्पात पूजा करणारे ज्यावेळी रुक्मिणीला साडी नेसवत होतं त्यावेळेला आपल्याला सगळ्याला चालत होतं आणि आत्ता इतक्या वर्षानंतर तिथे महिला पुजारी नेमल्या गेल्या, त्याचं आपल्याला कुठंच भांडवल नाही झालं. तिथं समानतेनेच दर्शन मिळालं, मग इथं वेगळा न्याय का नाही ना बघत? हे त्यावेळेला होतं की नाही? नाही आपण साहेब इथे आता शास्त्र समजावून सांगतो. नाही, मी शास्त्राचाच मुद्दा देतोय. रुक्मिणीचा शास्त्राचाच मुद्दा देतोय. ऐका एक मिनिट. शास्त्र आपण काय सांगतोय की शनी ग्रह जी आहे म्हणजे ती देवता जी आहे तो उग्र ग्रह आहे आणि त्याची जी उपासना आहे ती विशिष्ट ह्याच्यासाठी केली जाते. उदाहरणार्थ 7.5 आहे किंवा ग्रहदशा याच्यासाठी त्याची पूजा, देवतेची पूजा केली जाते. ती प्रकट शक्ती आहे. मूर्ती विज्ञानानुसार जे काही ऊर्जा त्या ठिकाणी परावर्तित होते तिचा महिलांवरती घातक परिणाम होतोय. हा आपण शास्त्र आपण समजून सांगतोय. घातक परिणाम अरे, पण ते भोगले असते ना. जर समजा त्या दर्शनाला गेल्या असत्या त्या भोगल्या असत्या. काय झालं आपण बघितलं पुढच्या पिढीला असतं. काय देणार आहोत? आपण पुढच्या पिढीला काय देणार आहोत? आपण अरे, सांगा. ते आपण विचाराच्या नंतर भाषा चर्चा करू. करताय. पण जेव्हा पुढच्या महिला पिढीला आपण दर्शनाला काय गेल्या देणार असत्या. आहे? आपण चुकीची प्रथा जी काय तिथे आहे ती चुकीचं समजून चुकीची प्रथा जी आहे ती चुकीचं आम्हाला समजून बोलायला तुम्ही शब्द पकडू नका ताई. चुकीची प्रथा तुम्ही बरोबर बोलला की चुकीची प्रथा चुकीची तुम्ही प्रथा सांगताय. मोडून काढायची चुकीची आहे. प्रथा पण तुम्ही तिथे सांगताय. जे नियम चुकीचे आपण- घातले आपण गेलेत ते आपल्या बदलायचे की नाही? आपल्या मुलाबाळांना काय दिशा देणार आहोत? हे सगळं असं मोडून काढायचं हा? आणि ते फक्त हिंदूंच्याच बाबतीमध्ये. नाही मुद्दा हिंदू किंवा मग आणि हिंदूंच्या- कुठल्या धर्माचा अहो, असं तसं नाहीये. नाही. नाही ते तुम्ही गल्लत करताय. तुम्ही गल्लत करताय. तसा मुद्दाच नाहीये. तसा मुद्दाच नाहीये. म्हणून मी नाही म्हणून नाही हा मुद्दाच नाहीये. परंपरा याच्यावरती आघात करायचे जाणीवपूर्वक. नाही असं अजिबातच नाहीये. जाणीवपूर्वक जर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या असत्या तर एक मिनिट प्रियंका एक मिनिट, जर ह्या सगळ्या गोष्टी जाणीवपूर्वक झाल्या असत्या तर महाराष्ट्रातल्या संत परंपरेने जे देणं आपल्याला दिलंय हे आपण का विसरतोय? निश्चित ज्या जनाबाईंनी ज्ञानदेवाला सांगितलं की तुम्ही अभंग म्हणा हे का आपण विसरतोय? ज्या मुक्ताबाईंनी समाजाला 4 गोष्टी सांगितल्या हे का आपण विसरतोय? जिथं समानता जर 400 वर्षापूर्वीची असेल तर आज आपण ह्या तुम्ही बरोबर बोललात. तुम्ही बरं झालं संतांची, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. मग ते विसरतोय आपण, ते विसरतोय आणि आपण नसते काहीतरी थोकाण मारून सगळ्या गोष्टी समोर आणण्याचा प्रयत्न करतोय. सुद्धा भक्ती केलेली आणि त्यांनी इतके पराकोटीची भक्ती केलेली आहे की त्यांनी सर्व श्रद्धा परंपरा मानत भगवंताला त्या ठिकाणी तिथे यावं लागले. अशी साधना भूमाता ब्रिगेडने करून दाखवावी. त्या देवाच्या दर्शनाला जाताय तुम्ही त्याला नाही तो मुद्दाच नाहीये. तो मुद्दाच नाहीये. साधना करावी. तुम्ही आता मला हा प्रश्न विचारायचा आहे की संत ज्ञानेश्वरांना लहान मुलांना त्यांच्या आई वडिलांनी देहदंडाची शिक्षा घेतल्यानंतर सुद्धा त्यांना वाईट टाकणारा समाज कोण होता? ज्या संतांचे ते सांगतायत ना भक्ती करा संतांसारखी. अरे आम्ही वारकरी पंथ मानणारे लोक आहोत. तुम्ही संत ज्ञानेश्वरांना सुद्धा त्यावेळेस तुम्ही शिवाजी महाराजांना सुद्धा राज्याभिषेक करू दिला नाही. ती परंपरा आम्हाला नकोय आणि आम्हाला देवामध्ये आणि भक्तामध्ये कोणीही तिसरं माणूस नकोय. आम्हाला वाटलं त्या देवाला आम्ही जाऊ शकतो. आम्हाला संविधानाने अधिकार दिलेला आहे आणि त्याचं रक्षण कायदा सुव्यवस्था ज्यांच्याकडे त्यांनी केलं पाहिजे. आणि तुम्ही कितीही बोलला धर्म ह्याचं पालन तुम्हाला ठेका दिलेला नाही. तुमचा धर्म आम्हाला मान्य नाही. ज्यांनी ज्ञानेश्वर महाराजांना ज्यांनी
तुकोबा लोकांना महाराजांना बोलवू विरोध नका, केला हिंदू ते तुम्ही लोक धर्माचे आहात आणि आहोत ती नाही. परंपरा चुकीचं महाराष्ट्राने करताय. कधीच मान्य केलेली नाही. एकदा ते वेळ संपत आला. प्रियंका थोडक्यात शेवटी खूप चुकीचं करताय. प्रियंका थोडक्यात काय म्हणणं मांडायचं, या पुढची भूमिका काय असेल भूमाता ब्रिगेडची? भूमाता ब्रिगेडला एवढंच म्हणायचंय, आता आम्ही जे मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलंय त्याच्यात पण आम्ही हेच लिहिलंय, सर्व जाती धर्मातल्या सर्व मंदिरात जिथे जिथे महिलांना प्रवेश देत नाही तिथे तिथे तातडीने प्रवेश सुरू करावा. या बाबतीत आम्ही नरेंद्र मोदी साहेबांना सुद्धा भेटणार आहोत. महाराष्ट्रातच नाही तर देशात कुठेही महिलांना दुय्यम स्थान मिळणार नाही यासाठी आम्ही लढणार आहोत. आणि आता जोपर्यंत शनी चौथऱ्यावर प्रवेश मिळत नाही तोपर्यंत आम्ही गप्प नाही बसणार. केशव, शेवटी काय सरकारने काय पावलं नाही, याच्यात सरकार उचलली बाहेर? नक्की त्याबद्दलचं पावलं टाकेल, त्याबद्दल तुमचं कारण नाही. सरकारनं सकारात्मक आहे, संवादाची भूमिका हे वारंवार दिसून आलंय या सगळ्या प्रकरणामध्ये. आता ताई तावातावाने प्रश्न मांडतायत की आता हे ठेकेदार नाहीत अमुक, ठीक आहे, त्यांचा जो अधिकार आहे, ताई मोठ्या आहेत, पण मुळामध्ये आतापर्यंत अशा प्रकारची भूमिका ताईने जर घेतली असते, त्याच्यापूर्वी ताई स्वतः गेल्या असतात त्या चौथऱ्यावरती, म्हणजे काँग्रेस राष्ट्रीय सरकार असताना अहो, ते त्याही ताई सोडा गेल्या तुम्ही. नाहीत. अहो, नाही, प्रश्नच सरकार नाही काय करणार तो, आहे? म्हणून राजकारण आता तेच त्या चालू निमित्ताने पण ध्रुवपद करतायत बंद करा ते तुमचं. राजकारण काँग्रेस नाही, आपल्याला राजकारण करायचंच नाही. हा मुद्दा माझं म्हणणं का नाही, मग या उपस्थित गोष्टी स्वागत करा तुम्ही, का टीका आकारण करताय? नाही, नाही, या राजकारण गोष्टीचं- करायचंच नाहीये. नाही, आता याच्यातला करतायत, मुद्दा सोडवायचा आणि करतायत, चिघळवायचं करतायत. नाहीये. प्रश्न महाराष्ट्राच्या पुढे इतके सोडवण्याची भयंकर प्रश्न आहेत, आपण प्रश्न कुठल्यातरी भलत्या सोडवण्याची प्रश्नाभोवती राजकारण भूमिका आणतोय. नक्की आहे. आणि ते- मला तेच त्यांचं आवडतं, जगतापांचं यांचं स्वागत उद्दिष्ट करायचंय. तेच आहे. जगताप असं म्हणाल्या की कुठल्याही देशातली कुठलीही महिला दुय्यम स्थान मिळता कामा नये. त्या मला विश्वास आहे, ताईंनी पण आता विश्वास सांगितला आहे की नक्की उद्यापासून ते हजेरीला पण आंदोलन सुरू करतील, कारण त्याच मुस्लिम समाजाला महिला आहेत आपल्या, तर त्यांच्यासाठी सुद्धा ते स्वागत नक्की आंदोलन करतील, त्या दर्ग्यात जाण्याचा प्रयत्न नक्की करतील. यानंतर त्यांचा खरा खरा निष्ठावान दिसून येईल. नाहीतर मग केवळ राजकारण करायचं असं अशा सर्व महिला नाही त्या महिला नाही. राजेंद्र आता त्या काय म्हणाल्या, मी त्यांचं वाक्य सांगितलं, माझं वाक्य नाही सांगितलं. ते असं म्हणाले का हिंदू महिलांचं देशातली कुठलीही महिला दुय्यम राहता कामा नये असं ते आता म्हणाल्या. आता मग त्या महिला नाहीत का मुस्लिम समाजातल्या, त्या तर आपल्या भगिनी त्याचा आहेत. विचार सरकारने व्यवस्थित सगळ्यांना सोबत नाही, घेऊन नाही, आधी- करावा. हो, मग बरोबर ना, माझं म्हणणं तेच आहे, सरकारने हा संवाद. प्रश्न सोडवायचा नाही, आहे, संवाद राजकारण न अहो, करता. सरकार तर संवाद करतच आहे, पण माझं म्हणणं असं आहे की शेवटी अडचण इथे एकच होते की आपण नकळतपणे राजकारण करतो दादरीला ना, काय केलं हा ते आक्षेप बघा. आहे आमचा सगळ्याच्या मध्ये. चला दादरी काढू, मालदा काढू, चर्चा सगळ्या करू, मला आक्षेप नाही. तेवढा वेळच एक नाही तास माझ्याकडे. चर्चा वाढू, तेवढा मला वेळच problem नाही नाहीये. माझ्याकडे. अगदी हा, थोडक्यात, तेवढा वेळच दोन्ही नाहीये. दुटप्पीपणा बंद करू आणि सरकारने एका राजकारणाच्या पलीकडे जाऊन हे सरकार सकारात्मक आहे. मुख्यमंत्र्यांनी खूप चांगली भूमिका घेतली आहे. आपण सगळ्यांनी म्हणून त्या भूमिकेचं परत स्वागत केलं पाहिजे असं माझं मत आहे. म्हणजे मुख्यमंत्री याच्या पुढे सगळे चांगले निर्णय व्यवस्थित त्या महिलांना न्याय मिळवून नाही, देतील. एकच मला अहो, सांगायचं. पुढे मार्ग निघणार नाही, असं काय करताय? अगदी हे थोडक्यात बघा, विचार आहे. दलित असतील, सती, बालविवाह, अस्पृश्यता हे सगळं आपण बदलून प्रथा बंद केल्या, त्याच्यामुळे काही धर्म बुडालेला नाहीये ना. आपण एक एक पावलं पुढे जातोय, परंतु भाजप आणि शिवसेनेचं सरकार आल्यानंतर आपण पुन्हा मागे जायला लागलेलो आहे. कुठे तर मागे ते चाललोय? महाराष्ट्राच्या जनतेला कुठे मान्य मागे नाहीये. चाललोय? सती- आणि याचं म्हणून जे आता होतं- बोलू नका, नाही, नाही, आता बोलू प्रश्नच द्या. नाही. आता हे- मला नाही, नाही, एकच हे सांगा आंदोलन, की शनी तुम्ही मंदिराचं आंदोलन काँग्रेसच्या तुम्ही- काळापासून चालू आहे. तुम्ही- 12 पासून तुम्हाला- आत्ताच ताईने तुम्ही जे सांगितलं मगाशी 2011ला बोलला, बंद तुम्हाला झालं कुठला दर्शन, ना कुठला धर्म 2011ला माग- काँग्रेस राष्ट्रवादी धर्म- सरकार होतं, म्हणजे धर्म त्या मध्ये काळामध्ये आणून- मागे नाही, गेला. माझा- महाराष्ट्र माझा- मागे गेला. वेळ महिलांवर संपलाय, अन्याय वेळ झाला. संपलाय. आपल्याला त्या परत काळात वाद झाला. घालता येईल. वेळ त्या संपलाय. काळात झाला. महाराष्ट्रावर अन्याय झाला, अहो, महिलांवर तुम्ही अन्याय झाला त्या असेल एवढ्या तर तो जिहादी काँग्रेस बोलल्या, राष्ट्रवादी त्या सरकार महिलांना झालेला आहे. देशद्रोही प्रश्नच बोलल्या. नाही. ते तुम्ही समर्थन केलंच त्याच्याविषयी काही नाहीये. बोललं नाही. अहो, कोण समर्थन महिलांना- करतंय? मग सर्व 2011 महाराष्ट्रातल्या जर महिलांनी ताईंच्या लक्षात ठेवलं म्हणण्यानुसार पाहिजे की महिला देशद्रोही मागे जात असतील, महिलांना अन्याय म्हणजे झाला त्या असेल महिला तर तो देवाच्या काँग्रेस दर्शनाला राष्ट्रवादी जातात. सरकार या होतं. सगळ्यामध्ये राष्ट्रवादी माझा वेळ संपलाय. सगळ्यात आशा इतकीच आहे की जितक्या अडवलं काँग्रेस माझा सरकारने माझा त्या वेळ महिलांना. संपलाय. केशव, माझा काँग्रेस वेळ सरकारने संपलाय. अडवलं त्या महिलांना. माझा वेळ संपलाय. इतकंच मला मुख्यमंत्र्यांच्या निमित्ताने सांगायचं, तुम्ही निवेदन स्वीकारलंय, पण आता जबाबदारी तुमची आहे की या देशात समानतेची वागणूक सगळ्यांना मिळाली पाहिजे. जितकी समानतेची वागणूक तुम्ही तुमच्या कुटुंबापासून सुरू करता, तेव्हा ती वागणूक या समाजातल्या प्रत्येक महिला आणि पुरुषापर्यंत गेली पाहिजे. याचा साकल्याने आणि गांभीर्याने विचार सरकारनं करणं गरजेचं आहे. इथंच थांबू. बाकी काय